आणि यानंतर मुंबईमधली पुढची स्थिती नेमकी काय आहे ती आपण जाणून घेऊयात। केवळ सखल भागांमध्येच पाणी साचलेलं नाहीये किंवा चाळींमध्ये जी घरं आहेत त्यांच्याच घरात पाणी गेलेलं नाहीये, तर अनेक सोसायट्यांना देखील या सगळ्या मुसळधार अशा पावसाचा फटका बसलेला बघायला मिळतोय। काही ठिकाणी इतकं पाणी साचलं की त्या ठिकाणी वॉटर पंप देखील बसवण्यात आले, मात्र ते देखील अपुरे पडले आणि अद्यापही या ठिकाणी पाण्याचा निचरा काही होताना दिसत नाहीये। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या सगळ्या परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय या सगळ्याचा फटका वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। अनेकांच्या या सोसायट्यांमध्ये अगदी कमरे इतकं पाणी देखील साचलेलं बघायला मिळालंय। पासून रेड अलर्टनी पावसाने मुंबईला झोडपून काढलेले। याच्यात अनेक सकल भागात जे ती मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळते आणि अशातच मी सध्या सांताक्रूज परिसरातल्या एअर इंडिया कॉलनीतून हा आढावा घेतोय। आताही मी ज्या ठिकाणी चालतोय तिथे गुडघ्या इथपर्यंत पाणी आलेलं आणि इथून जसं जसं पावलं जी आहेत ती पुढच्या दिशेने जातात तसं तसा पाण्याचा ओघ जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। महापालिका प्रशासनाशी संपर्क करण्यात आलेला आहे, सोबतच स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्यात आलेला आहे। त्यानंतर महापालिकेचा एक पंप या ठिकाणी पोहोचलेला आहे, पण अद्याप महापालिकेच्या पंपाकडूनही पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला नाही। त्यामुळे नेमकी आता ही भरलेली एअर इंडिया कॉलनी हिच्यातलं पाणी सकल भागातलं पाणी कधी बाहेर निघणार हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, मागच्या 2 दिवसांपासून आपल्या स्वतःच्या घरात जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या या मुंबईकरांची या साठलेल्या पाण्यातून सुटका कधी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय करमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई।